नमस्कार, छाया रेसिपीजमध्ये आज आपण बनवतोय अशी टम्म फुगलेली काठापर्यंत पुरण भरलेली मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी। अगदी साध्या सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला पुरणपोळीची डिटेल रेसिपी दाखवणार आहे। चला तर अजिबात वेळ न घालवता बनवायला सुरुवात करूया। इथे मी पाव किलो चण्याची डाळ घेतली। यानंतर ही डाळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतली। नंतर डाळ भिजेल इतकं यामध्ये पाणी घातलं आणि 1 तास ही डाळ मी भिजत ठेवली होती। अशी डाळ भिजत ठेवल्यामुळे ती छान शिजते आणि यामुळे पुरण आपलं छान होतं। तर ही पहिली टिप आहे। आता ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे। तर इथे मी कुकर घेतलाय। कुकरमध्ये ही डाळ पाण्यासकट मी काढून घेतले। आता इथे मला कटाची आमटी बनवायची आहे, त्यामुळे इथे मी थोडंसं जास्त पाणी घालते। जर तुम्हाला कटाची आमटी बनवायची नसेल तर डाळ भिजेल इतकं पाणी यामध्ये घालून आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे। आता कुकरला झाकण लावायच्या आधी यामध्ये 2 चमचे तेल घालायचे आणि अगदी चिमूटभर इथे हळद घालायची आहे। यामुळे पुरणाला रंग छान येईल। त्याचबरोबर डाळ जेव्हा आपली शिटी होते तेव्हा कुकरमधून पाणी बाहेर येणार नाही। आता याला झाकण लावून 4 ते 5 शिट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत। तर इथे मी 5 शिट्या करून घेतल्यात आणि वाफ थंड झाल्यानंतर मी झाकण काढले। तर इथे पाहू शकता डाळ अगदी मऊसर अशी शिजले। आता यातलं पाणी काढून घ्यायचं आहे। तर इथे मी एक चाळण ठेवले टोपावरती, त्यामध्ये सगळी डाळ पाण्यासकट काढून घ्यायची आहे। 5 मिनिटं असंच ठेवून देऊया, म्हणजे सगळं पाणी यातलं निथळून खाली टोपात जमा होईल। तर इथे आता पहा सगळं पाणी टोपामध्ये निथळलं आहे। तर याची मी कटाची आमटी बनवणार आहे आणि जी डाळ होती ती मी एका कढईमध्ये काढून घेतली आणि कढई गॅसवरती ठेवली। गॅसची फ्लेम मीडियम केली आणि इथे आता मी पाव किलो गूळ यामध्ये घातला आहे। गूळ चिरून घालायचा आहे। पाव किलो आपण चण्याची डाळ घेतली होती, तर पाव किलो चण्याच्या डाळीसाठी पाव किलोच आपल्याला गूळ घ्यायचा आहे। आता हे सगळं आपल्याला असं मिक्स करत राहायचं आहे। गूळ पूर्ण विरघळवून घ्यायचा आहे आणि सगळं करत असताना गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे। तर इथे पाहू शकता गूळ पूर्ण विरघळला आहे। आता याला आपल्याला सतत ढवळत घट्ट करून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता 3 ते 4 मिनिटांमध्ये हे असं घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे। आता आपलं हे जे पुरण आहे ते व्यवस्थित घट्ट झालं आहे की नाही हे पाहण्यासाठी एक मी तुम्हाला इथे सुद्धा टिप देणार आहे। तर असा एक चमचा घ्यायचा, हा असा उभा करून ठेवायचा। इथे पहा चमचा हा उभा राहत नाही आहे, स्थिर राहत नाही आहे, म्हणजे हे पुरण अजून घट्ट झालेलं नाही आहे। आणखी 1 ते 2 मिनटं हे मी शिजवून घेते आणि पुन्हा आपण चेक करूया। तर आता हे पुरेसं घट्ट झालं असं वाटतंय। तर इथे मी पुन्हा यामध्ये आता चमचा घालून पाहते। तर आता पाहू शकता हा चमचा अगदी स्थिर उभा राहतोय, म्हणजे हे पुरेसं घट्ट झालंय। गॅस बंद केलाय आणि आता हे आपण थंड करून घेऊया। यामध्ये मी आता वेलची पूड आणि जायफळ पूड घातले। साखरेमध्ये मी वेलची पूड आणि जायफळ पूड बारीक करून घेतली होती, ती घालायची आणि मिक्स करून घ्यायचं। सारण आता हे आपण बाजूला ठेवूया आणि इथे पीठ मळून घेऊया। तर इथे मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे। तुम्ही अर्ध गव्हाचं पीठ आणि अर्धा मैदा असं सुद्धा घेऊ शकता। इथे मी पूर्ण गव्हाचं पीठ घेतलं आहे। आता यामध्ये पाव चमचा मीठ घालायचं। यानंतर पाव चमचा इथे मी हळद घातली, रंग छान येईल पुरणपोळ्यांना। मिक्स करून घेऊया। आता यामध्ये पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। हे पीठ मळताना थोडंसं सैलसर आपल्याला मळून घ्यायचं आहे। तर इथे पहा असं सैलसर पीठ मळून घेतलं आहे मी। आता यावरती 1 चमचा तेल घालायचं आहे आणि पुन्हा हे मळून घ्यायचं आहे। पीठ आपण जेवढं छान मळू तेवढं आपल्या पुरणपोळ्या छान येतील।
आणि जेव्हा आपण त्या लाटू तेव्हा अजिबात फाटणार नाहीत आणि अगदी काठापर्यंत आपल्याला पुरण भरलं जाईल. इथे मी मळल्यानंतर आणखी यावरती 1 चमचा तेल घातलं आणि पुन्हा हे आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर असं पहा, मुठीने असं प्रेस करून मळून घेते मी. आणखी 4 ते 5 मिनटं हे छान मळून घेतलं आहे. असं व्यवस्थित तुम्ही जर छान मळून घेतलं पीठ तर मैदा न वापरता सुद्धा आपली पुरणपोळी छान होते. आता मळल्यानंतर हे पीठ आपण असंच झाकून 1 ते 1.5 तास झाकून बाजूला ठेवून देऊया, म्हणजे ते छान सेट होईल. तोपर्यंत आपण पुरण वाटून घेऊ. तर इथे पहा, मी एक चाळण घेतले. तर आज आपण पुरण यंत्र किंवा मिक्सर वापरणार नाही आहोत पुरण बारीक करण्यासाठी. तर आता या चाळणीवरती आपण असं पहा, एक मी ग्लास घेतला आहे, याने असं प्रेस करून आपल्याला पुरण वाटून घ्यायचं आहे. आणि पुरण थोडंसं कोमट असतानाच हे करायचं आहे, म्हणजे ते पटकन बारीक होतं. अशी चाळण तुम्हाला कुठेही सहज मिळेल. अशा पद्धतीने सगळं पुरण मी इथे वाटून घेतलं आहे. पुरण वाटण्याची खूपच सोपी अशी पद्धत आहे. अगदी परफेक्ट असं आपलं हे पुरण तयार आहे. तर इथे आपलं पीठ तयार आहे, पुरण तयार आहे. आता आपण पोळी लाटून घेऊया. इथे मी सुकं पीठ गव्हाचं घेतलं आहे. आता पहा, हाताला मी पीठ लावून घेतलं आहे, म्हणजे आपल्याला हाताला पीठ चिकटणार नाही. एक गोळा घ्यायचा याच्यातला. नेहमी चपातीसाठी आपण जेवढा गोळा घेतो तेवढाच गोळा इथे घेतला आहे. आणि आता पुरण घेऊया. तर या गोळ्यापेक्षा पुरणाचा गोळा थोडासा मोठा घ्यायचा आहे. आता आपण या पिठाच्या गोळ्यामध्ये पुरण भरून घेऊया. तर हा पिठाचा गोळा आता सुक्या पिठामध्ये मी घोळवून घेतला. आता याची अशी वाटी तयार करून घेऊया. जसं आपण मोदकासाठी बनवतो पारी तशीच बनवून घ्यायची. आता यामध्ये पुरणाचा गोळा ठेवायचा आहे आणि आता दोन्ही बोटांनी अंगठ्याने हे असं प्रेस करत जायचं आहे. यामुळे अगदी पुरणपोळीच्या काठापर्यंत हे पुरण पसरलं जातं. तर इथे ही गोष्ट लक्षात ठेवा. आता जसं आपण मोदक बंद करतो तसंच बंद करून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचं पीठ काढून घ्यायचं आहे. आणि सेंटरला प्रेस करायचं. आता हा गोळा पुन्हा सुक्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आहे. आणि आता सुरुवातीला पहा, हाताने असं थोडंसं पसरवून घ्यायचा हा गोळा. आपण जशी भाकरी बनवतो त्याप्रमाणे. पीठ आपण छान मऊ असं मळून घेतलं आहे, त्यामुळे खूप मस्त पुरणपोळी येते. पहा, अशी हलक्या हाताने ही पुरणपोळी लाटून घ्यायची आहे. तर पहा, अगदी काठापर्यंत पुरण दिसतंय. पुरणपोळी लाटून झाली आहे. आता ही पुरणपोळी आपण भाजून घेऊया. इथे मी तवा गरम करत ठेवला आहे. यावरती थोडंसं मी तूप लावून घेते. आता यावरती ही पुरणपोळी घालायची आहे. आधी ही एका बाजूने थोडीशी भाजून घ्यायची.
उलटून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने छान अशी भाजून घ्यायची आणि पुन्हा उलटून घेतली मी. पाहू शकता किती मस्त फुगले पुरणपोळी. यावरती मी तूप लावून घेतलंय. तर अगदी मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी इथे आपली तयार होते. इथे मी आता आणखी एक पुरणपोळी बनवून घेतले. तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने पुरणपोळी बनवली. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.